मंडळी, आयुष्यात संकटे कधीच अशी दार ठोठावून किंवा पूर्वकल्पना देऊन येत नाहीत, बरोबर? जणू का एखादं भयानक वादळ अचानक धडकणारं असावं अशी ती वेळ असते. पण जरा विचार करा, या वादळाच्या अगदी आधी जर आपल्याला कुठून तरी संरक्षणाचा एखादा संकेत मिळाला तर, म्हणजे कोणीतरी पाठीशी उभं असल्याची जाणीव झाली तर किती मोठा दिलासा मिळेल, नाही का? आजच्या या विश्लेषणात आपण याच एका अत्यंत गूढ पण तितक्याच रंजक विषयाचा उलगडा करणार आहोत. आज आपण हे पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थांच्या भक्तांवर जेव्हा एखादं मोठं संकट येणार असतं, तेव्हा त्याआधी त्यांना नेमके कोणते संकेत मिळतात. आता तुमच्या मनात साहजिकच हा प्रश्न आला असेल की जेव्हा एखादा भक्त एखाद्या अत्यंत कठीण परिस्थितीत किंवा संकटात सापडणार असतो, तेव्हा नेमकं काय घडतं? ते वादळ येण्याआधीचे ते अदृश्य संकेत नेमके असतात तरी कोणते? या सगळ्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहेत आपले अत्यंत रहस्यमय आणि तितकेच शक्तिशाली संत श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की भक्तावर संकट कोसळण्याआधीच त्याच्या संरक्षणासाठी स्वामी तिथे पोहोचलेलेच असतात. आता स्वामींचं व्यक्तिमत्वच बघा ना, अत्यंत गूढ आणि अचंबित करणारं. त्यांना अजानुबाहू म्हटलं जायचं. अजानुबाहू म्हणजे काय, तर ज्यांचे हात त्यांच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचण्याइतके लांब आहेत असे. त्यांचा देह तब्बल 7 फूट उंच आणि अत्यंत तेजस्वी होता. असा हा भव्य आणि दिव्य शारीरिक अवतार पाहणाऱ्याच्या मनात प्रचंड आदर आणि कुतूहल निर्माण करायचा. आणि त्यांची केवळ उपस्थितीच, होय, केवळ उपस्थितीच एक प्रकारची सुरक्षितता आणि मोठा आधार देऊन जायची. आणि त्यांचा प्रवासही त्यांच्या व्यक्तिमत्वाइतकाच गूढ आहे बरं का. 1458 मध्ये कर्दळी वनात प्रवेश करण्यापासून ते 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये स्थिरावण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास खरंच थक्क करणारा आहे. अगदी हिमालयातून सुरू झालेली ही भ्रमंती काशी, पंढरपूर अशी करत करत अक्कलकोटला येऊन पोचली. जणू काही आपल्या भक्तांच्या हाकेला ओ देण्यासाठीच त्यांचा हा संपूर्ण दिव्य प्रवास झाला होता. तर आता वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, संकटाची चाहूल आणि स्वामींचे चमत्कार. हे समजून घेण्यासाठी बाबासाहेब जाधव या कुंभाराची कथा पाहूया. हे बाबासाहेब स्वामींचे अगदी निस्सीम भक्त. एके दिवशी काय झालं, स्वामी अचानक त्यांच्याकडे पाहून म्हणाले, "अरे कुंभारा, तुझ्या नावे बोलावणे आले आहे." विचार करा, हा साक्षात मृत्यूचा संकेत होता, ज्यातून सुटणं केवळ अशक्य होतं. असा भयानक संकेत मिळाल्यावर त्या भक्ताची काय अवस्था झाली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण खरी जादू, खरा चमत्कार तर इथेच सुरू झाला. जेव्हा कुंभाराने अत्यंत काकुळतीने स्वामींकडे प्राण वाचवण्याची आर्तविनंती केली, तेव्हा स्वामींनी नुसतंच आकाशाकडे पाहत काहीतरी पुटपुटलं आणि जवळून जाणाऱ्या एका बैलाकडे बोट दाखवत ते म्हणाले, "त्या बैलाकडे जा." आणि काय आश्चर्य, सर्वांच्या देखत तो बैल तिथेच खाली कोसळला आणि मरण पावला. म्हणजे बघा, कुंभारावर आलेलं ते निश्चित मृत्यूचं संकट स्वामींनी एका क्षणात दुसरीकडे वळवलं. संरक्षणाचा याहून भक्कम संकेत तो कोणता असू शकतो? आता संकट नेहमीच असं शारीरिक किंवा मृत्यूचं नसतं. कधीकधी ते भयंकर मानसिक देखील असतं. वामनबुवांची कथा याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. सततच्या आजाराने आणि प्रचंड नैराश्याने ग्रासलेल्या वामनबुवांनी एक टोकाचा निर्णय घेतला, सूरसागर तलावात उडी मारून स्वतःचं जीवन संपवण्याचा. त्यांच्या आयुष्यातलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं आणि गडद वादळ होतं. पण पुढे काय झालं माहितीये, तलावाच्या काठावर उडी मारण्याच्या अगदी काही क्षण आधी, फक्त काही क्षण आधीच स्वामी तिथे अचानक प्रकट झाले. त्यांनी वामनबुवांना अक्षरशः बाहेर खेचलं आणि रागाने विचारलं, "सहज समाधीऐवजी जलसमाधी का पसंत करतोस?" मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर मिळालेला हा अचानकचा संकेत वामनबुवांना त्यांच्या त्या भयंकर नैराश्यावर मात करण्याचं कायमचं बळ देऊन गेला. आता तुम्हाला वाटेल की या सर्व घटना फक्त त्या ऐतिहासिक काळातच घडल्या असतील, पण तसं नाहीये. 1964 सालची पुण्यातील औंध चेस्ट हॉस्पिटलमधली एक घटना याची साक्ष देते. डॉक्टर SV मराठे हे अतिशय गंभीर आजारी पडले होते. त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्यांच्या मृत्यूच्या भीतीने त्यांच्या मित्रपरिवारात प्रचंड घबराट पसरली होती. अगदी त्या अटीतटीच्या वेळी स्वामींनी एक अत्यंत वेगळाच संकेत दिला. ते एकाच वेळी डॉक्टर मराठेंच्या अनेक मित्रांच्या स्वप्नात आले. होय, एकाच वेळी. आणि त्यांनी सर्वांना एक अत्यंत स्पष्ट संदेश दिला की चिंता करण्याचं काहीच कारण नाही, कारण डॉक्टर मराठे हे त्यांच्या थेट संरक्षणाखाली आहेत. झालं. यामुळे सर्व मित्रांची घबराट क्षणात दूर झाली. स्वामी भौतिक रूपात नसतानाही अदृश्य रूपात कसे मदतीला धावून येतात याचीच ही एक प्रचिती होती.
आता आपण पुढच्या भागाकडे वळूया, जिथे आपण या मंत्राचा खरा अर्थ आणि त्याची प्रचिती समजून घेणार आहोत. संकटाच्या वेळी स्वामींची मदत प्रत्यक्ष कशी अनुभवायची यासाठी श्री स्वामी समर्थ या नामजपाचं महत्त्व समजून घेणं अत्यंत गरजेचे. बघा, हा केवळ एक 3 शब्दांचा जप नाहीये, तर तो एक प्रचंड शक्तिशाली असा बीजमंत्र आहे. आज लाखो लोक दररोज याचा जप करतात. केवळ या मंत्राच्या उच्चारानेच मनात एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही हळूहळू शक्य होऊ लागतात. थोडक्यात सांगायचं तर आपल्याभोवती संरक्षणाचे एक अदृश्य कवच निर्माण करण्याची ही अगदी पहिली आणि महत्वाची पायरी आहे. यानंतर येतो तो आपला तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग, तारक मंत्राची ताकद. जेव्हा एखादं संकट अक्राळ विक्राळ रूप धारण करून समोर उभं ठाकतं, तेव्हा प्रत्यक्ष स्वामींचा तारक मंत्रच आपल्या मदतीला धावून येतो. या मंत्राचा मुख्य उद्देश काय आहे? तर अगदी सोपा आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता भीतीला पूर्णपणे सोडून देणं. कारण तुमच्या पाठीशी एक प्रचंड मोठी आध्यात्मिक शक्ती सदैव उभी आहे. स्वामीच्या आज्ञेविना हा काळ किंवा साक्षात मृत्यू देखील तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, हा विश्वास हा मंत्र देतो. तारक मंत्र म्हणजे खऱ्या अर्थाने संकटाशी 2 हात करण्यासाठी स्वामींनी आपल्याला दिलेलं धैर्याचं एक अमोघ शस्त्रच आहे. आणि तुम्हाला माहितीये, या संपूर्ण तत्वज्ञानाचा, या पूर्ण विश्वासाचा अर्क स्वामींच्या एका अतिशय सुप्रसिद्ध वाक्यात सामावलेला आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटाच्या अगदी आधी मिळणारा सर्वात खरा आणि सर्वात मोठा संकेत कोणता असेल तर तो म्हणजे ह्या आश्वासक शब्दांची अचानक होणारी आठवण. जेव्हा मोठातलं मोठं वादळ समोर उभं असतं, तेव्हा हे शब्द मनाला जो काही दिलासा देतात ना, त्याला या जगात कशाशीही तोड नाही. या सर्व घटना आणि स्वामींच्या शिकवणीचा एकच स्पष्ट अर्थ निघतो. स्वामींचा सर्वात मोठा संकेत हा कोणताही डोळ्यानं दिसणारा भौतिक चमत्कार नसून संकटाच्या अगदी तोंडावर मनात अचानक निर्माण होणारी परिपूर्ण निर्भयता हा आहे. होय, परिपूर्ण निर्भयता. मनातून भीती पूर्णपणे नष्ट होणं आणि त्या जागी एक प्रकारची अथांग शांतता वाटणं हे स्वामी साक्षात पाठीशी उभा असल्याचं अंतिम लक्षण आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या भागाकडे, महासमाधी आणि स्वामींचं चिरंतन आश्वासन. भौतिक देह कधीतरी सोडावाच लागतो, हा तर निसर्गाचा अटल नियम आहे. 30 एप्रिल 1878 रोजी संध्याकाळी बरोबर 4 वाजता असाच एक ऐतिहासिक क्षण आला. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे पद्मासनात बसले आणि त्यांनी महासमाधी घेतली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी आपला नश्वर देह नक्कीच सोडला, पण भक्तांचं रक्षण करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं मात्र कधीच थांबवलं नाही. महासमाधी घेण्यापूर्वीच त्यांनी आपल्या शिष्यांना शिर्डीला जाण्यास सांगितलं होतं, कारण ते तिथे अदृश्य रूपात वास करणार होते. आज स्वामी भौतिक रूपात आपल्यात नसले तरी त्यांची ती शक्तिशाली उपस्थिती सर्वव्यापी आहे आणि ती कायम चिरंतन राहील. महासमाधी घेण्यापूर्वी स्वामींचे ते शेवटचे शब्द खूप काही सांगून जातात. ते म्हणाले होते, कोणीही रडू नये, मी नेहमी सर्व ठिकाणी उपस्थित राहीन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला ओ देईन. भक्तांवर येणाऱ्या प्रत्येक संकटात, अगदी आजच्या काळातही, हेच शब्द एका अतूट दैवी संरक्षणाचा किरण बनून उभे राहतात. तर मंडळी, शेवटी जाता जाता एक विचार नक्की करूया. जर या संपूर्ण श्रद्धेमुळे ती परिपूर्ण निर्भयतेची भावना आपल्या मनात निर्माण होत असेल, तर या जगातलं कोणतंही संकट किंवा कोणतंही वादळ मानवी मनाला खरोखरच तोडू शकेल का? जेव्हा स्वामी पाठीशी उभे आहेत अशी ठाम खात्री असते, तेव्हा मोठ्यातलं मोठं वादळही अगदी क्षुल्लक वाटू लागतं. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.